एक महत्त्वाची बातमी समोर येते। आमदार रोहित पवार यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे। अजित पवार यांचा विमान अपघातासंदर्भात आणखीन काही नवीन खुलासे करण्याची शक्यता आहे। उद्या सकाळी 10:30 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली। महापौर रितू तावडेंकडून अमेय घोले यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली। अमेय घोले नाव जाहीर होताच 50 खोके एकदम ओकेचा नारा पुन्हा एकदा महानगरपालिकेत ऐकायला मिळाला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। कोल्हापूरमध्ये महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा संपन्न झालाय। नूतन महापौर रूपा राणी निकम यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय। अक्षय जरग यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारलाय। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। यावेळी नूतन नगरसेवकांचं स्वागत देखील करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आनंद होईल असा हा प्रसंग असल्यामुळे पार 40-50 वर्षापासून त्यावेळचे स्वर्गीय अण्णा ठाकूरांपासून स्वर्गीय सुभाष वरांपासून अशी एक मोठी यादी आहे। या सगळ्या ज्यांच्यावर एक खूप चांगली जाहिरातही आम्ही डिझाईन केली की हे यश यांच्यामुळे आहे। तर असे अनेकांनी आपलं आयुष्य घालवलं आणि मग हे दिवस आल्यामुळे केवळ आणि केवळ कौतुक म्हणून आम्ही ते आलेलो आहोत। महायुतीचा एक पहिला महापौर म्हणून त्याचा मला मान मिळाला आहे। या अनुषंगाने सर्वच कोल्हापूर वासियांचे मायबाप लेखकांचे सगळ्यांचेच मनापासून नागरिकांचे आभार मानते की त्यांनी हा बहुमान मला मिळण्याची संधी त्यांच्यामुळे मला आज मिळाली। आज तुम्ही बघितलं काही जंजीज आहेत, त्यांच्याकडे खूप चांगल्या आयडियाज असतात आणि त्या जंजीजना हाताशी घेऊन खूप चांगल्या पद्धतीचं शहराचं सुशोभीकरण असू दे किंवा चांगले प्रकल्प आणायचे असतील त्या अनुषंगाने त्यांची मदत घेणार आहे। भिवंडीमध्ये विलास पाटील यांना मोठा दिलासा मिळालाय। विलास पाटील यांना महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा मिळाली। विलास पाटील यांना शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती। पाटलांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता कोर्टानं अटींवर मुभा दिली आहे। ईओडब्ल्यू ऑफिसच्या बाहेर देखील कोणाशी इंटरॅक्ट करू नये व एस्कॉर्टचे जे चार्जेस आहेत ते भरायला सांगितलेले आहेत व कुठल्याही प्रकारचा आदेशाचा हे अवेलना करू नये असे कोर्टाने आणि न्यायालयाने आदेश करताना असं सांगितलं आहे की इलेक्शनमध्ये फॉर्म भरण्याचा हा संवैधानिक अधिकार आहे। संवैधानिक अधिकार असल्याने सदरचा अर्ज हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आम्हाला न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे। पुण्याच्या महापौरांनी पालिका इमारतीच्या सुरक्षेचा आढावा घेतलाय। सुरक्षेत त्रुटी असल्याचं महापौरांच्या पाहणीत समोर आलंय। महापौरांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत। अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यानं महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे। उद्या पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे मंत्री नितेश राणेंकडून वर्सोवा मड येथील विकास कामांची पाहणी करण्यात आली आहे। प्रवासी जेट्टीसह वर्सोवाकरांच्या समस्यांचा आढावा देखील राणेंनी घेतलाय। स्थानिक मच्छीमार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।